घड्याळ पण काढून ठेवतो. देशाला अहिंसेच्या मार्गाने त्याग समर्पण काय असतं संपूर्ण जगाला दिशा देणारे महात्मा गांधीजी जय जवान जय किसानचा नारा देऊन देशाचा पंतप्रधानाचे काय जिम्मेदारी असते काय जबाबदारी असते हे संपूर्ण जगाला दाखवणारे लाल बहादूर शास्त्रीजी यांना प्रथम मी अभिवादन करतो. छत्रपती शिवराया शाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो. महान साधू मोराय गोसावे क्रांतीवीर चापेकर यांना अभिवादन करतो. आणि सर्वात महत्वाचं माझ्याकडे कोणतंही पद नसताना गेली अनेक वर्ष सातत्याने काम करीत असताना ज्यांनी माझ्याबरोबर कायम राहिले आणि कोणतेही आमिष न दाखवता या ठिकाणी माझ्यावर प्रेम करून माझ्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले माझे सर्व बांधव माता भगिनी खरं तर आज खूप जण बोलणार होते. हनुमंजी माळी आलेले गावावरून खास सतीशदादा दरेकर कुंभार समाजाचे राष्ट्राचे अध्यक्ष आहेत. बरेच जण आहेत तिथं नगरसेवक माजी नगरसेवक आमचे ग्रामस्थ आहेत. कोणी नाही तर जगताप पण बरोबर आलेत. शितोळे सुद्धा आहेत. माझा लहानपणापासूनचा मित्र सुजित पाटील आहे. नाना पाटील सगळेच म्हणजे नावं घेतली तर निवडणूक पर्यंत कोणी नाराज नको व्हायला म्हणून मी नावं काय सध्या घेत नाही. वडिलांच्या आशीर्वाद देण्यासाठी मधुकर आप्पा मास्तर चिंचोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. खर तर आपण काय व्यक्त व्हावं काय बोलावं कशा पद्धतीने मी आपल्या समोर सादर व्हावं हा आल्यापासून माझ्या समोर मोठा प्रश्न होता. बऱ्याच वेळा निवडणुका येतात निवडणुका जातात. निवडणूक ही लोकशाहीमध्ये 75-78 वर्षामध्ये आपल्याला ती सवय झालेली आहे. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये 18 वर्षाच्या मतदारांची भर पडत असताना येणाऱ्या इतिहासाचं विस्मरण होतं. नेमकं इतिहासामध्ये काय झालं इतिहासामध्ये कुणी चुका केल्या आणि इतिहासच्या मध्ये झालेल्या चुकांमध्ये वर्तमान कधी माफ करत नाही परंतु त्यामुळे भविष्य उद्ध्वस्त होतं. मी अधिक वेळ काही जास्त घेणार नाही परंतु कधीतरी तुम्ही अंतर्मुख होणार का नाही कधीतरी निवडणुकीच्या माध्यमातून आत्मचिंतन करणार का नाही हा खरा उद्देश माझा ह्या मेळाव्याचा आहे. माझ्यावर अन्याय झाला अमुक झालं तमुक झाला तो माझा राजकीय भाग होता ते माझं प्रारब्ध असेल. माझा कुणावरही आकस नाही पण राजकारण म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या बदललेली आहे त्या विरोधात मी निर्धार केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं बऱ्याच जणांना 18 वर्षाची मुलं आता 25 वर्षापर्यंतच्या मुलांना वाटतं हे शहर अमुक नेत्यांनी केलं तमुक नेत्यांनी केलं. आई वडिलांचा पहिला इतिहास जर वाचला तर आपलं भविष्य उद्ध्वस्त होत नाही आणि वर्तमान सुखकारक जात. मी थोडक्यात सांगतो हे शहर कोणी केलं कुणाला माहित होतं शहर हे फक्त 5 ग्रुप ग्रामपंचायतीचं असलेलं शहर अण्णासाहेब मगर सारखा दूरदृष्टी असलेला नेता आज सगळ्यांना विसर पडलेला आहे. आज जी श्रीमंती जी सुबत्ता जी आम्हा सर्व मंडळीला तुम्हाला मिळालेली आहे आणि तुम्ही या संपूर्ण भारत देशातून या ठिकाणी येऊन माझं पिंपरी चिंचवड हे मिनी इंडिया केलेलं आहे ते केवळ अण्णासाहेब मगरांमुळे त्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. यशवंतराव चव्हाणांची पुण्य कोयना धरणाची निर्मिती केल्यानंतर पहिला फायदा उचलला अण्णासाहेब मगरांनी. या ठिकाणी हळूहळू राजकारण सुरू झालं. आमच्यासारखी माणसं राजकारणात येऊ लागली. त्या ठिकाणी नगरपालिकेची महानगरपालिका झाली. 124-112 वर्ष नगरपालिकेची महानगरपालिका होण्यासाठी लागतात. कुपवाड मिरज असेल नाशिक असेल
पण अण्णासाहेब मगरांनी केवळ 12 वर्षात नगरपालिकेची महानगरपालिका केली. औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून प्रचंड श्रीमंती आली. नगरपालिका सर्व आशिया खंडात श्रीमंत असलेली नगरपालिका झाली. त्या काळातील सर्व मंडळी बसलेली त्या ठिकाणी जकातीच्या उत्पन्नातून सर्व देशात 32 आशियाई खंडात सर्व श्रीमंत नगरपालिका म्हणून जन्मास आली. आणि नगरपालिका श्रीमंती जन्मात आल्यानंतर काही नेत्यांचे सर्व डोळे आता शहराकडे वळू लागले. हळू 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 या ठिकाणी नगरसेवकाचा एक कालखंड होता. नगरसेवक म्हणजे काय, नगरसेवकाची व्याख्या म्हणजे काय, तर प्रामाणिकपणे काम करणं, गणपती मंडळ करणं, नवरात्र महोत्सव करणं, रक्तदान शिबिर घेणं, तो आमचा कालखंड. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी बैलगाडीपासून इथपर्यंतचा प्रवास मला करण्याचं सद्भाग्य मला मिळालं. या शहराची जडणघडण 1.5 लाखापासून 27 लाख होत असताना तो हळूहळू विकास कशा पद्धतीने झाला, टप्प्याटप्प्याने झाला, त्याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून आज मी बोलणार आहे आणि प्रामाणिक सांगतो, मोराला स्मरून सांगतो, जे बोलणार आहे ते खरंच बोलणार आहे. पण खरं बोलल्यानंतर सुद्धा जाऊन आपल्यामध्ये सुधारणा नसेल तर या शहराची लूट थांबणार नाही. आणि शहर लुटीचं एक आगार झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तो कालखंड, अण्णासाहेब मगरांचा कालखंड, नंतरच्या कालखंडामध्ये 92 ते 97चा कालखंड, या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता होता. मला असं वाटलं चला आता राजकारणामध्ये खूप लवकर नगरसेवक झालो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राजकारणामध्ये राजकीय क्वालिफिकेशन लागतं. मी शैक्षणिक म्हणत नाही, 10वी नापास असेल तरी चालेल, 4थी नापास असेल तरी चालेल, पण एक प्रक्रिया असते. माझे शाळेतले मित्र ह्या ठिकाणी आलेले आहेत. मी शाळेचा पंतप्रधान होतो 8वीत, मी 9वीत शाळेचा म्हटलोय, 8वीत उपपंतप्रधान होतो, शाळेचा पंतप्रधान होतो, आकाशवाणी केंद्रावर त्यावेळी माझी भाषणं झाली, युआर झालो, सिनेट मेंबर झालो, NSYचा अध्यक्ष झालो आणि सर्वात तरुण नगरसेवक म्हणून नगरसेवक होण्याचं सद्भाग्य मला मिळालं. शॉर्टकट राजकारणात कधीच चालत नसतो, पण मधल्या काळामध्ये शॉर्टकटचा कट जात होतोच हे माहीत असून सुद्धा नेत्यांमध्ये माझ्या बाबतीत कोणता आकस होता हे आजपर्यंत मला समजलं नाही की मी नेमकं काय चुकलो. विद्यार्थी दशेपासून काम करत आलो. सराईतपणे मला भ्रष्टाचार करता येत नाही, सराईतपणे लाचारी करता येत नाही, सराईतपणे खोटं बोलता येत नाही, कोणत्या ठेकेदाराला कधी त्रास दिला नाही. नेमकं मला सुधरतच नाही. आणि मी प्रश्नाचं उत्तर शोधतोय की नेमकं माझ्यावर असं काय मी चुकलो. 92ला नगरसेवक झालो. चला म्हणलं आपलं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन होऊ. आणि मला माहित होतं स्टँडिंग कमिटी चेअरमन मध्ये लय मजा असते. म्हणलं हो आपण एकदा आपली आर्थिक सुबत्ता चांगली होईल. झालं तेही नाही. महापौर तो विषय सोडून द्या. महापौरसाठी आम्ही मास्तर चिंचोडेंचं नाव सांगितलं होतं, त्यांचाही कार्यक्रम केला. नंतर म्हणलं उपमहापौर तरी द्या. म्हणले उपमहापौर पण नाही. म्हणलं छोट्या कमिटीचा अध्यक्ष तरी द्या. राजाभाऊ गोलंडे साक्षीला तिथं राजाभाऊ साळुंके असते, तेही नाही. म्हणलं जाऊन द्या पुढच्या टर्मला बघू. 97 साली माझा वार रिझर्व झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही जण म्हणतात भाऊसाहेब विरुचा पराभव झालता. अहो या देशामध्ये अटलजींपासून राहुल गांधींपासून तर पंकजा मुंडेपर्यंत सर्वांचे पराभव झालेले आहेत. एका विजयाने कुणी सिकंदर होत नसतं आणि एका अपयशाने कुणी फकीर होत नसतं. आणि म्हणून पराभव झाला म्हणजे भाऊसाहेब विरुचा पराभव कधीच होऊ शकत नाही. पराभव करता अरे एका टायमाला एकच कुस्ती बरोबर खेळा ना, 5-5 जण एका बरोबर खेळता. आणि ह्या ठिकाणी पद मिळालं नाही, सत्तेखाली मला अपयश आलं. म्हणलं काय करायचं, नाही थांबायचं नाही. राजकारण माझा तर कधीच धंदा नव्हता, राजकारणावर मी कधीच अवलंबून नव्हतो. आणि मी ठरवलं की या शहराला एक ऐतिहासिक काहीतरी करून द्यायचं. आम्ही किरण येवलेकर, सुहास जोशी आम्ही एक कुटुंब तयार केलं. पुण्याचं शहर शेजारी सांस्कृतिक शहर, आपलं फक्त कामगार नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, घाम गाळणाऱ्या लोकांची नगरी, असं एक चित्र आपल्या संपूर्ण भारतामध्ये तयार होतं. 8 ऑगस्ट 1996 रोजी नाट्यशाखा स्थापन केली. मी त्या ठिकाणी लहानपणी जायचं बालगंधर्वला.
ते भारावलेलं वातावरण, मोगऱ्याचा तो वास, सुगंध वास, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शहरामध्ये का नाही, म्हणून मी नाट्य परिषद स्थापन केली. 1999 साली संमेलन घेतलं, निवडणुकीची तयारी केली, थांबलो नाही. वार्डात झालं अपयश आलं, बसलो घरी नाही, कारण माझा धंदाच नव्हता तो. मी असो नसो कुठेही असो सामाजिक बांधिलकी ठेवून काम सतत करायचं, हाच माझ्या अंतर्मनामध्ये कायम आत्मविश्वास असतो. आणि या ठिकाणी मी ठरवलं, 2002 झालं, आम्ही परत निवडणुकीला उभं राहिलो, परत निवडून आलो. आता म्हणलं नक्की काहीतरी मिळेल, आता 100% काहीतरी मिळेल. बरोबर ना सुजित? 2 ला सुजित, तुम्ही तरी स्टँडिंगला गेलं, मला स्टँडिंगला सुद्धा पाडलं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलं नेमकं काय होतंय, काय चाललंय. प्राध्यापक रामकृष्ण मोरेंना देखील विचारलं, त्यांनाही हे केलं नाही. म्हणलं प्राधिकरणाचा अध्यक्ष तरी होईल. अध्यक्षाची ऑर्डर निघाली. माझ्याकडे कटआउट लावायला मोठे पैसे नव्हते. त्या टायमाला शत्रुघ्न काटे आणि कांतीलाल वाघेरेने वर्गणी काढून एक कटआउट बनवलं. त्या टायमाला रंगीत कटआउट होतं. झालं, आता मिरवणूक काढायची मंगळवारी, सोमवारी फोन आला, तुमचं पद कट झालं. ते कटआउटचेही पैसे गेले. अशा पद्धतीने मी परत चिंतेत, मी नेमकं काय चाललंय. नगरसेवकाला 2002 चला असं करत करत जाऊन दे 2007 ला परत निवडणूक. 2007 ला तर माझ्या घरातच आग लावली. सख्या भावाला निवडणुकीत माझ्या विरोधात उभं केलं. बरं, असंही नाही माझा भाऊ खूप राजकारणी होता, असंही नाही, तो आपला साधा सरळ माणूस होता. मला माझ्या घरापर्यंत पण घुसलेत, तरी गप बसलो. कारण का सद्गुरू वामनराव पैंचा मी नामधारक असल्या कारणानं थोडं संयम, त्या आपलंही काहीतरी प्रारब्ध असेल, मागचं काही देणं असेल म्हणून सोडून दिला विषय. 2007 साली परत निवडणुका झाली, परत निवडून आलो. मला आता काळजी नाही, आता 3री 4थी टर्म चला आता काहीतरी मिळेल. तिथंही कार्यक्रम झाला माझा. म्हणलं आता चला 2009 आलं. 2009 आल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा 3 मतदारसंघ झाले आपल्या शहराचे. वाटलं चला आता इतके वर्ष झालं युवक काँग्रेसचा अध्यक्ष, फादर काँग्रेसचा अध्यक्ष, इतके सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असलेलं काम, मी ठरवलं चला आता विधानसभेला काहीतरी करूया. पण त्या टायमाला घरात मोठा माझ्या समोर अडचण निर्माण झाली. माझ्या पत्नीला लास्ट स्टेजला होती. मी म्हणलं बाबू नायरला बोलून घेतलं, मला राजकारण आता मी सोडून देणार. कारण का घरातच व्यवस्थित नसेल तर राजकारण आपण करतो कशासाठी. ते पत्नीला कळलं. माझ्या समोर एकदा आमदार व्हा म्हणले तुम्ही. मी म्हणलं ठीक आहे, आमदार होऊन असं काय नाही. म्हणली मला अजून 2-4 महिने जास्त जीवत जगल मी. म्हणलं ठीक आहे, पण आता होणार कसं काय. कारण का 3 मतदारसंघ, राष्ट्रवादीची ताकद, विलासराव देशमुखांना भेटलो, काळजी करू नको, अशोक चव्हाणांना भेटलो, काळजी करू नको. पण म्हणलं मेन म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटलं पाहिजे. दिवंगत नेते, दिवंगत भाऊ लक्ष्मण भाऊ यांची माझी खंडाळ्या घाटामध्ये मिटिंग ठरली. त्याला बरेच जण साक्षीदार आहेत आणि त्यांनी स्वतः देखील कबूल केलेलं आहे, गेलेल्या माणसाच्या बद्दल खोटं कधी बोलायचं नसतं, नाही तर आपल्याला पाप लागतं ते. म्हणलं भाऊ काय करताय. म्हणलं काय करतो. म्हणलं आता तुम्ही तर विधान परिषदेवर आमदार आहेत, आता मला एकदा आमदार होऊ द्या. म्हणलं काय हरकत नाही, आण तिकीट. तू तिकीट आणलं तर तुझा प्रचार प्रमुख मी. म्हणलं मग तुम्ही तिकीट दिलं तर मी प्रचार प्रमुख. आमचा शपथविधी खंडाळ्या घाटात पार पडला. तिथून निघालो मुंबईला, मुंबईहून गेलो दिल्लीला. 15 दिवस दिल्लीला मध्ये राहिलो आणि तिकीट आणलं. फॉर्म भरला, तिकडनं तिकीट आणलं. म्हणलं झालो आमदार. एकटाच वाजत गाजत झालो. इतका आनंद झाला की आता काळजीच नाही. कारण का मला पुढचं पण फ्युचर माहित होतं मी काय होणार आहे. त्या ठिकाणी रमेश कोरे बसलेत, त्यांना माहिती आहे सगळं. या ठिकाणी आल्यानंतर बसतो का काय, लक्ष्मण जगतापांनी फॉर्म भरला. मी म्हणलं का रे बाबा. आदेश आहे म्हणलं. अरे पण मी काय पाप केलंय म्हणलं. नाही आदेश आहे म्हणला. झाला कार्यक्रम आमचा. अशा पद्धतीने मी आत्मचिंतन करत बसलो की नाही आता राजकारण बास झालं. या अशा पद्धतीची लाचारी, अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारण करत असलेली प्रवृत्ती आणि त्याचा एक त्या विळख्यात मी सापडलो होतो. काय चाललंय, या शहराची किती भयंकर लूट चाललेली आहे आणि लोकही निवांत सुस्त आरामशीर चाललंय. मला काय करायचंय त्यांचं ते बघतील. पण ह्या परिस्थितीमध्ये कुठंच उद्रेक होत नव्हता.
मी म्हणलं तर बाद झालं. 2012 आले, त्या टायमाला 2009ला माझी पत्नीचं दुःखद निधन झालं. दुःखद निधन झाल्यानंतर मी तुटलो. मुलगी लहान होती, मुलगा लहान होता. आता बाद झालं, राजकारण करायचं नाही. परंतु सर्व मंडळी आली, तू राजकारण जर नाही केलं तर तू वेडा होशील म्हणले, कारण तुला माणसांची काम करण्याची सवय आहे. म्हणलं काय करायचं? काय नाही, ठीक आहे. माझ्या मुलाला बाहेर देशात शिकायला पाठवलं. मुलीशिवाय मी राहूच शकत नव्हतो. मुलीला जवळ ठेवलं आणि राजकारणाला परत एकदा सुरुवात केली. 2012 साली ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस घरी मी माझी मुलगीच होती, मला वळवायला देखील कोण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आलो आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये परत राजकारण सुरू केलं. सुरू करता 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 ह्या ठिकाणी लक्षात येऊ लागलं की राजकारण फार वेगळ्या पद्धतीने चालू झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी अतिशय सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, मी जे शेवटचं आता काही बोलणार आहे ते थोडं लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, आपण ऐकतो आणि निघून जातो. मोबाईल थोडा सायलेंट मोडवर ठेवा. जास्त वेळ घेणार नाही. जास्त वेळ घेऊन तुमचा मी वेळ वाया घालवणार नाही. परंतु आत्ता जर मी वेळ घेतला नाही तर पुढे हे आजगर सगळे शहर गिळल्याशिवाय राहणार नाहीत. वाट लावतील या शहराची. आणि तुम्हाला आता हीच वेळ ही क्रांती करण्याची. या ठिकाणी इतकी प्रचंड लूट चाललेली. थांबा, आपण संपल्यानंतर मग घोषणा देऊ. या ठिकाणी मी तुम्हाला नम्र आवाहन करतो, महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लूट चाललेली आहे, प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे, त्यातून एक मला समजलं की एक नेता मला म्हटला, तू किती कष्ट कर, किती लोकांची कामं कर, निवडणुकीत हे लागतं. म्हणलं नाही, लोकांना तुम्ही खरेदी विक्रीचे सामान समजू नका. लोक जर एकदा चिडली, लोकांनी जर एकदा निवडणूक हातात घेतली तर तुमचं काय खरंच नाही. पण ती क्रांती करण्यासाठी सर्वांना प्रबोधन करणं गरजेचं असतं आणि म्हणून मी प्रबोधन करण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. आणि या ठिकाणी काय शहराची अवस्था, काय शहर चाललेलं आहे, कशा पद्धतीने चाललेलं आहे. 2017 पासून 2024 पर्यंत 12,000 कोटी रुपये खर्च केलेत. मला एक तरी प्रोजेक्ट हात वर करून सांगा की हा प्रोजेक्ट मला आवडला आणि ह्या प्रोजेक्टसाठी या शहराचं नाव लौकिकात भर पडली. जे प्रोजेक्ट आहेत ते एकतर रामकृष्ण मोरेंनी केलेले आणि 2017च्या अगोदर अजितदादांचं लक्ष होतं. अजितदादांचं लक्ष होतं. मी कोणत्या नेत्यावर बोलणार नाही. अजितदादांनी विकासात्मक दृष्टिकोनातून पावलं टाकली, पण त्यांनी सरड्याचे डायनोसॉर देखील तयार केले. जे भ्रष्टाचार करणारी प्रवृत्ती एक पिढी तयार केली त्यांनी तयार केली नाही. त्यांना कळलंच नाही हे लायक आहे का नालायक आहे. ते बिचारे आपलं सरळ तिथं बसून तो माणूस फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून बघत असायचा. आणि या ठिकाणी संपूर्ण वाट लावून टाकली संपूर्ण परिसराची आणि संपूर्ण लोक त्यांना विळख्यात पकडलं. आम्हाला काय जाताच येत नव्हतं. झालं 2014ला निवडणूक लढू म्हणलं आमदारकीची, 2014ला लोकसभा लढू म्हणलं. आता आमदार लक्ष्मण जगताप आहेत. गेलो लक्ष्मण जगतापांच्या घरी, म्हणलं मी येतो राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय वेगळी नाही. शॉर्टमध्ये सांगतो, स्टोरी मोठी आहे, समरी सांगतो मी, पण खरी सांगतो. आणि या ठिकाणी झालं ठरलं. अजितदादांची वेळ घेतली. लक्ष्मण जगताप म्हणले खासदारकीचं तिकीट आण, मी तुझ्या पाठीमागं. अजितदादांची भेट झाली. अजितदादांनी 12:30-1 वाजेपर्यंत बसलो. कसं नियोजन करायचं. भाऊसाहेब तुझं तिकीट फायनल, चला. परत एकदा तिथून वाजत गाजत निघालो. वाजत गाजत निघाल्यानंतर गेलो लक्ष्मण भाऊंच्या घरी. यावेळेस साक्षीदार घेतला बाबू नायर आणि त्या ठिकाणी विलासराव पण होते. म्हणलं लक्ष्मण भाऊ आता माझा खासदारकीचा मार्ग मोकळा, उद्यापासून नारळ फोडू. थांब म्हणले, मी पण शेकाकून उभं राहतो. म्हणलं परत माझं चिंचोड करता का. म्हणलं नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. मग मला अगोदरच तुम्हीच कशाला वेळ घेतली. नाही म्हणलं मी शेकाकून उभं राहतो. म्हणलं उभं राहा, तुमचा 100% कार्यक्रम होणार आहे. आलो रागाने निघून तिथं. मी शांत राहिलो. 2014 साली सुद्धा माझा कार्यक्रम झाला. गप्प बसलो. सद्गुरूंचे विचार गप्प बसलो. नको शिव्या शाप द्यायला. ऍक्शन अँड रिॲक्शन निसर्गाचा नियम असतो, ते परत आपल्याकडे येतं. परत शांत बसलो. परत अन्याय झाला. परत 2000 नंतर 2014 नंतर 2000 संपूर्ण फाटाफूट झाले. नंतर खासदारकीला ते पडले, ते गेले बीजेपीत. 2014 साली मला शिवसेनेने ऑफर दिली. शिवसेना वेगळी लढली. काही माणसं मात्र तुमच्या माझ्यासाठी सांगतो, इथून सकाळी निघतात मुंबईला
आणि परत संध्याकाळी जेवायला घरी येतात. काय आग लावालावी करतात तिकडं तेच कळत नाही. आणि ते मला कधी जमलं नाही. लाचारी सतत पुढं पुढं करणं ते रक्तात येत नाही. मी राजकारण सोडून देईन पण लाचार कधी होणार नाही. आणि लाचार झालो तर नतमस्तक तुमच्या समोर होईल. कारण का तुम्ही नागरिक आहात इथले, ज्यांनी या परिसरामध्ये वाट लावली, लूट केली, त्यांच्या समोर मी कधी येणार नाही. झालं 2000 ते गेले बीजेपीत, झाले बीजेपीचे आमदार, इकडूनही आमदार, तिकडूनही आमदार आणि तिकडूनही आमदार. आता म्हणलं काय करायचं. 2017 साली सगळी फाटाफूट झाली. सगळे नगरसेवक राष्ट्रवादीचे 60 नगरसेवक तिकडे गेले. मला वाईट वाटलं की ज्या अजितदादांनी या शहरासाठी काहीतरी केलं. माझा कार्यक्रम केला होता 2009 साली दादांनी, पण नाही, त्या नेत्याने आम्हाला नुसता कार्यक्रम केल्याचं सांगण्यापेक्षा काही वेळेस आम्हाला साथ देखील दिली. आम्ही म्हणलं नाही, अख्खा भारत देश बीजेपीत चाललाय, आपण राष्ट्रवादीत जायचं. 12 नगरसेवक आम्ही या ठिकाणी ठरवलं. गेलो. विनोद दडे आले नाहीत, विनोद दडे नंतर येतील. पण विनोद दडेला सांगितलं, लक्ष्मण जगतापनी बोलून घेतलं की तुझ्या नेत्याला यावेळेस पाडणार आहे आम्ही. मला निरोप दिला. मला निवडणुकीत पडलो तरी चालन, परत मी महानगरपालिकेत दिसणार आहे, काळजी करू नका. आपली लढाई तत्वाशी, विचारांशी, जिकडे दिसन तिकडे पळत उधळायची लढाई नाहीये. झालं. माझा कार्यक्रम केला, आनंद वाटला, त्यांना फटाके वाजवले. 15 दिवसांनी मी परत त्या ठिकाणी गेलो. आता हे सगळं चालत 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 2017 नंतर अजितदादांची जशी या ठिकाणी सत्ता गेली, ह्या मंडळींनी फक्त आणि फक्त निविदा निविदा आणि फक्त निविदा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला एका मोठ्या माणसानं सांगितलं, 500 म्हणजे ते कोटी का लाख ते समजून घ्या, मला माहित नाही, पण 500 दरवर्षी घोटाळा होतो. प्रचंड घोटाळा. पार्टनरशिप, टक्केवारी पण नाही आता. आणि मग म्हणलं यांचे मोठे मोठे कार्यक्रम कसे होतात एवढे. एक एक मंडप 5-5 कोटीचा, 3-3 कोटीचा मंडप. अशा पद्धतीने सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा. या ठिकाणी मूलभूत ज्या गरजा आहेत या शहराच्या, पाणी पुरवठ्याचं कोणाचं लक्ष नाही. वाहतुकीची कोंडी. एक दिवशी मला भूमकर चौकातून, रावेतून माझ्या घरी यायला 1.5 तास लागले. काही कुणाचं लक्ष नाही. शिक्षणाचं वाट लावून टाकली शिक्षण समितीची. दडपशाही. अधिकाऱ्यांना फोन करतात, ठेकेदारांना फोन करतात, अटी शर्ती कमी केलेल्या आहेत, हे कर. आणि मी एक खोटं जर असेल तर आयुष्यात राजकारण तुम्हाला तोंड दाखवणार नाही. तुम्हाला जागृत करण्यासाठी मी आज धाडस करतोय. आज माझं कुणीच मालक नाही, तुम्ही माझे मालक आहात. आणि तुम्ही जो डिसिजन घेण्यासाठी मी या ठिकाणी उतरलेलो आहे, त्यामुळे हे जे चाललेलं आहे हे कोण बोलणार. कारण बोलायला देखील नैतिकता लागते. हात बरबडायला लागत नाही. आज तुमच्या समोर सांगतो, मोऱ्याला समोरून सांगतो, कोणता ठेकेदार, कोणता बांधकाम व्यावसायिक, कोणता अधिकारी जर येऊन म्हणला भाऊसाहेब बुरला मी एवढे एवढे पैसे दिलते, तर दर दिवस त्याची रोज मी मालिश करायला जाईल आणि माझं राजकारण मी सोडून देत. कारण असली घाणेरडी पद्धत माझ्या रक्तामध्ये, संस्कारामध्ये नाही. माझा बाप पण तसाच होता. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून मी ठरवलं आता लढायचं. आवरतच नाही. बरं, दुसरी गोष्ट नेत्यांना सांगावं. नेते म्हणतात राजकारणामध्ये थोडं चालतं. थोडं चालतं ना, थोडं चालतं. नेहमी आंघोळ ही तांब्यानी करावी. अख्खी बादलीच अंगावर घेताय तुम्ही. आणि लूट लूट चाललेली. तुमच्या खिशात अदानी अंबानीची महानगरपालिका नाही, तुमची माझी, आपण विश्वस्त आहोत त्या महानगरपालिकेचे. पण नाही, कुणीच लक्ष द्यायला नाही. सोसायटीवाले म्हणतात आम्हाला कलर करून द्या, आम्हाला बोरिंग बांधून द्या. बाकीचे म्हणतात आम्हाला एवढे एवढे पैसे द्या. आता तुम्हाला मला कालच एकाने फोन केला, तू फक्त उभा राहा. 25ची होती, आता 25 रुपये का 25 लाख का 25 मला माहित नाही. तू उभा राहिल तर आम्ही 50 खर्च करणार आहे. एवढं धाडस येतं कुठून. तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही 1 रुपये तरी खर्च करू शकता का. यांना माज मस्ती फक्त आणि फक्त पैशाची आलेली, आणि ती पण फक्त तुमच्या आमच्या पैशाची मस्ती आलेली आहे. महानगरपालिका लुटून खाल्लेली. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आता जागृत झाला नाही तर तुम्हाला काळ माफ करणार नाही. येत्या 2-3 वर्षात महानगरपालिकेला बाजार निघेल. महानगरपालिकेच्या इतर ठिकाणी देखील तुम्ही संपूर्ण माहिती घ्या. पगाराला पैसे नाहीत आपल्याकडे. फक्त जो तो येतोय नेता, पिंपरी चिंचवड मला आवडतं, जो तो येतोय मला नेता, पिंपरी चिंचवड मला आवडतं. पिंपरी चिंचवड का आवडतं माहिती का. एवढे एवढे भेटतात वर्षाला. एवढे एवढे माहिती घ्या. खोटं बोलत असेल तर तुम्ही मला सिद्ध करा की मी खोटं बोलतोय. लूट चाललेली ह्या शहराची. आता म्हणलं बाद झालं.
तत्वानेच चालायचं, विचारानेच चालायचं. पण आता कोणतरी क्रांती करायला पाहिजे. स्वातंत्र्यवीरांनी जर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचार केला असता तर काय करायचं आपल्याला या देशाचं, माझं आत्मधन कशाला मी करू, माझा पोरगा आमदार होईल का पुढं, खासदार होईल का पुढं, तर देश स्वतंत्र झाला नसता. छत्रपतींनी विचार केला असता काय करायचंय मला, तर काय झालं असतं तुम्ही समजून घ्या. कुणीतरी उठावं लागतं. आणि क्रांती चिंचोडमधनं होते, चापेकरांचं चिंचोड आहे. मोरायची भक्ती, चापेकरांची क्रांती आमच्या रक्तात आहे. पवनेचं पाणी आम्ही पिलेलं आहे. ह्या ठिकाणी मी ठरवलं आता यांचा पर्दाफाश करायचा. आणि पर्दाफाश करण्यासाठी पुढाऱ्यांना घेऊन उपयोग नाही. त्यांना फोन आलं की त्यांचं कुठं ना कुठं धडा एकमेकांचं अडकलेलं असतं. नको, परत महानगरपालिकेचं तिकीट पाहिजे, मग महानगरपालिकेत तिकीट दिल्यानंतर पैसे पण मिळतील. घाबरत घाबरत सगळे बाहेर पडतायत. नको, सगळेच माझे मित्र आहेत, कुणाला त्रास द्यायचा नाही. मी सगळ्या समाजाच्या मीटिंग 4 महिने घेतोय. जून महिन्यामध्ये प्रचार चालू केलेला आहे मी. जी लोक वैचारिक दृष्ट्या या शहराला शहर मानत नाही, या शहराचं आम्हाला काही घेणं देणं नाही, कितीही कुणी काही करा, आमचं चाललंय व्यवस्थित, त्या लोकांना जागृत करण्याचं काम मी केलं. 4 महिन्यामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांपर्यंत मी पोहोचलो. आणि म्हणून आज हा मेळावा घेण्याचं सद्भाग्य मला मिळालं. मी महानगरपालिकेत बसतो. पाणी पुरवठा, मला तुम्ही सांगा, आमचं जे आपलं शहर एवढं पवित्र आहे ना, 3 नद्या आहेत, मुठा, इंद्रायणी, पवना. गटार करून टाकलंय शहराचं. त्या नद्यांचं गटार झालेलं आहे. आज जे चिकुनगुनिया, डेंगू, या सगळ्या साथी जे सुटले त्याला जबाबदार ही मंडळी आहेत. त्यांना माहिती आहे निवडणूक आली की विशिष्ट रक्कम घेऊन निघायचं आणि कुणी काही ओरडून द्या, आमच्यात काही फरक पडत नाही, आम्ही चोरीच करणार आणि परत निवडून येणार. सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता, हे यांचं समीकरण ठरलेलं आहे. आणि म्हणून या तुम्ही जागृत व्हा. हा निर्धार, मला आमदार व्हायचंय, आता माझा आमदार होण्याने काय राज्यपाल आता उडी घेणार नाही अरबी समुद्रात. प्रश्न असा, आमदार का व्हायचं, आमदार म्हणून का वावरायचं, आमदाराची काय कामं असतात, आमदारांनी वागावं कसं. अरे विधान भवनात उभं राहिलं तर चिंचोडचा बुलंद आवाज दिसला पाहिजे, मोराळ गोसाईचा आवाज दिसला पाहिजे, चापेकरांची क्रांती दिसली पाहिजे. तेच जाऊन वाकायचं जी सर, यू सर, येस सर, अशी यांची प्रवृत्ती का. अधिकाऱ्यांबरोबर यांना चांगलं बोलावं लागतं, फक्त आणि फक्त मनी डोळ्यासमोर ठेवून. का तर निवडणुकीत फक्त मनी कामास येतो असा त्यांचा भ्रम झालेला आहे. पण ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या वाहतुकीची कोंडी असेल, पर्यावरण असेल, शिक्षण असेल, कुणाचंही लक्ष नाही. या संपूर्ण पाणी पुरवठ्याचं, माझ्या जन्मापासून मी ऐकतो पवना धरण, 9 TMCचं धरण, 40 वर्षापूर्वी 9 TMC, 1 लाख लोकसंख्या होती, 9 TMC, 27 लाख TMC झालेले, 27 लाख लोकसंख्या झालेली आहे, 9 TMC. 9 TMC मध्ये 3 TMC गाळ आहे. पाणी पुरवठ्याचं बंदळ योजना बंद पडली. इथं कुणी जर माहिती घ्या, डॉकेट वाचा, राजाभाऊ गोलंडे साक्षीदार आहेत, या ठिकाणी राजाभाऊ साळुंके साक्षीला आहेत. मी बोललो तर बंदळ योजना करू नका, योजना चांगली आहे पण संपूर्ण ताब्यात घ्या. नाही म्हणले निविदा काढा. कितीतरी कोटीचा घोटाळा होता, निविदा निघाल्या नाहीत. निविदा निघाल्या, म्हणलं हाच प्रोजेक्ट 15 वर्षानंतर 2000 कोटीवर जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो प्रोजेक्ट आता 2000 कोटीवर गेलाय, पण अजून ते झालेलं नाही. पाणी पुरवठा, सोसायटी मधले जे टॅक्स भरून घर घेतात तिथं टँकरने अजूनही पाणी पुरवठा कर, पावसाळ्यात सुद्धा टँकरने पाणी पुरवठा. तिथं काही नाही, कुणाचं लक्ष चाललं नाही. टेंडर कितीचं आहे, 400 कोटीचं आहे का, 200 कोटीचं आहे का, 100 कोटी. बरं 10,000चं टेंडर सुद्धा सोडत नाही ती लोक, तिथं सुद्धा त्यांचा पंटर आहे. सगळी रांग, हे सगळा पर्दाफाश करण्यासाठी मी निर्धार केलेला आहे. आणि मी अधिक वेळ न घेता मी एवढंच सांगणार आहे, कुठेतरी जागृत व्हावा. कुठेतरी माणूस म्हणून आपल्या शहराचं शहरपण जे टिकवण्यासाठी, जी संस्कृती टिकवण्यासाठी, संस्कार टिकवण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, इकडे ज्ञानोबा तुकारामाचं नाव घ्यायचं, इकडे मोरायाचं नाव घ्यायचं आणि लूट त्यांना देखील शर्मेनं मान खाली घालावं लागेल अशा पद्धतीने वातावरण तयार करायचं.
आणि ही जी सवय लागलेली आहे ही सवय आपल्याला समूळ नष्ट करणं गरजेचं आहे. राजकारणामध्ये पदं येतात, पदं जातात, पदं एक विशिष्ट कालखंडासाठी असतात, पण पद टिकवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वास्तव करायला लागतं. या ठिकाणी मी नेत्यांकडे पण गेलो, मला हे असं चाललेलं आहे ना, हे असंच चालायचं, हे असंच चालायचं. आणि आपण सण का, तर लोकांची मानसिकता तयार झालेली आहे. अर्थकारणाच्या माध्यमातून मी निवडूनच त्या नेत्यांची मानसिकता तयार झालेली आहे. मी निवडून येऊ शकतो, कुणीही समोर उभं राहून द्या. आणि म्हणून मला या सर्व महानगरपालिकेमध्ये जो गोंधळ चाललेला आहे, जो घोटाळा चाललेला आहे, मला आयुक्तांचं या ठिकाणी आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं. आयुक्तांची माझी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं माझे संबंध आले, म्हणजे खूप काही त्यांना करावं असं वाटतं. त्यांना कोणी काही प्रकल्पच घेऊन जात नाही, त्यांना कोणी साथच देत नाही. 3-3 नेते फोन करतात वरून, हे 2 वेगळे, सीएम वेगळे, ज्या माणसाला पाहिजे कामच करून देत नाही. ते म्हणले मी काही काम करणार नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत. परंतु अशा चांगला माणूस आल्यानंतर देखील विकासात्मक दृष्टिकोनातून घोडदौड करण्याच्या ऐवजी फक्त लुटीच्या माध्यमातून या शहरामध्ये कसे, अर्थकारणाच्या माध्यमातून कसं आपली वाटचाल होईल, या ठिकाणी आपल्या शहरामध्ये काही स्वतःला राजेशाही घराणे समजतात. राजेशाही घराणे, त्यांचा तो स्टाईल, त्यांची सगळी पद्धत, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत. एक नेता गेला सोसायटीमध्ये, किती पैसे पाहिजे म्हटला, सांगा काय बसायचं. अशा पद्धतीची मस्ती आलेली लोक तयार झालेली आहेत. आणि ती मस्ती आलेली लोक तयार झाल्याचं कारण त्यांची चूक नाही, आपली चूक आहे, कारण का आपण त्यांना वेळेत थांबवत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी मी परवा दिवशी शिक्षणाच्या संदर्भात बोललो, काय नाही उदासीनता. गुन्हेगारीच्या संदर्भात बोललो, 240 बाल गुन्हेगार होते, 700 गुन्हेगार झालेले आहेत. कोयता गँग ह्या ठिकाणी, अहो ती सुद्धा गुन्हेगार सुद्धा माणसं आहेत. त्यांना तुम्ही आपुलकीच्या प्रेमाच्या नात्यानं जवळ घ्या, त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करा. आणि तुम्हाला हे लेक्चर देण्याच्या अगोदर मी देखील 450 पोरं झोपटपट्टीत शिकवतो. त्या ठिकाणी अनेकांना सरळ करण्याचं काम केलं, त्यांना धमकी द्यायची, त्यांना कशा पद्धतीने आणखी गुन्हेगारी करत जातील त्यांनी तेच करावं, अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे चाललेलं आहे. दुसरं एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, हा PI माझा, तो PI माझा, त्या चौकीत मला त्यांनी आणून बसवलेलं आहे. मी पोलीस दलाला देखील आजच्या भाषणाच्या निमित्तानं विनंती करतो, तुम्ही आम्हाला आयुष्यभर साथ दिलेली आहे, तुम्ही आमचे रक्षक आहात, तुमच्यावर आजही जनतेचा विश्वास आहे. पण कुणाचं कोण आणि कुणाचं म्हणून कुणी काम करू नका, कारण सत्तेचं ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नसतो. तर तुम्ही कुणालाही त्रास देऊ नका. आज भाऊसाहेबच्या मेळाव्याला गेले आणि एक सांगतो सर्व विरोधकांना देखील, मी आहे तसा राहू द्या. सद्गुरू माझ्या डोक्यात आहेत आणि संस्कार देखील माझ्या डोक्यात आहेत. लता दिदींपासून तर सर्व अतिशय विद्वान लोकांच्या संगतीत माझी वाटचाल सुरू झालेली आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना कुणी दम द्यायच्या भानगडीत पडू नका. आज अहिंसा दिन आहे, मी अहिंसेनेच सांगतो, हात जोडून सांगतो. नंतर मी या नंतरच्या कालखंडामध्ये अशी गुंडगिरी खपवून घेणार नाही. अर्थात पोलीस चौकीत जाईल, मी काय करणार नाही. पण ह्या ठिकाणी सर्वांनी पेटून उठण्याच्या पाठीमागचं कारण की शहर फार बकाल झालंय, कुणाचंही लक्ष नाही, जो येईन तो वरबडतोय, प्रत्येकाचा एक पंटर त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मूठ बांधी द्यायची असेल तर ह्या निवडणुकीत, आता निवडणुकीच्या माध्यमातून मी म्हणलं चला काय करावं, कोणत्या पक्षाकडे जावं. 2019ला पोटनिवडणूक आली, मी म्हणलं मला तिकीट द्या, मी सिनियर आहे. लक्ष्मण भाऊंची जरी सहानुभूती असली तर माझी पण सहानुभूती आहे. लक्ष्मण भाऊचा आत्म्याला शांती कधी होईल, जोपर्यंत मी आमदार होत नाही तोपर्यंत. कारण का त्यांनी मला शब्द दिला होता, म्हणले भाऊसाहेब माझ्याकडून चूक झालेली आहे, हे खोटं बोलत नाही, खोटं बोलत असेल तर मोराया गोसावी माझ्यावर पण सोन फिरवेल. मी खरंच बोलतोय, खरं हे माझ्या रक्तात आहे, त्याची किंमत मी मोजतोय, पण खरंच बोलत राहणार. कारण का रात्रीची भीती वाटते, एकट्याला झोप आली पाहिजे. खोटं बोलून काही नाही, कोण संपत्तीवरती घेऊन जाते. तर माझं मी बोललो, भाऊंच्या आत्म्याला शांती पाहिजे असेल तर मला उमेदवारी द्या. नेत्यांका गेलो, म्हणले काय झालं, उमेदवारी द्या. म्हणले सर्वेमध्ये तुझं नाव नाही. म्हणलं सर्वे काय असतो. आता सर्वेची मोठी गंमतच आहे, म्हणजे मुंबईत कोणतरी येणार, मला भेटणार, मला म्हणणार तुमचं नाव भाऊसाहेब भुईर, बरं तुला माहिती आहे का तुझं घर कुठे. मग मी सांगायचं हो.
तिथे तिथं घर आहे. मग माझा बेडरूम कोणत्या दिशेला आहे, माझा हॉल कोणत्या हे मलाच सांगणार कोण? सर्वेवाला. ह्यांचे सर्वे हे असे सगळे मॅनेज करतात. माझं तिकीट कट केलं. तिकीट कट केलं. मी शब्द दिला होता नानाला की ज्याला उमेदवारी मिळेल त्याशी गद्दारी करणार नाही. गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाही. आणि म्हणून मी नानाचं पण इमानदारीत काम केलं. आता इमानदारी माघार घेऊन घेऊन गपचूप बसून बसून माझा पार कार्यक्रम होत चाललेला आहे. आता हे कार्यक्रम करायचा झाला तर हे महानगरपालिकेत बोलायला कोण राहिलं नाही. उघडपणे नेत्यांच्या विरोधात कोण बोलत नाही. भ्रष्टाचाराविषयी कोण बोलत नाही. दडपशाहीविषयी कोण बोलत नाही. झुलशाहीविषयी कोण बोलत नाही. पाण्याचा सुका पर्यावरणाच्या संदर्भात कुणाचं लक्ष नाही. शिक्षणामध्ये कुणाचं लक्ष नाही. महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर हे अतिशय भौगोलिकदृष्ट्या सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून कुणाचं नियोजन नाही. म्हणजे आता आपण उतरायला हरकत नाही. म्हणून मी 4 महिने या ठिकाणी अंदाज घेत आहे. जास्त काय मी बोलणार नाही. पण येईन, मी भाषण करून निघून जाईल. माझ्या भावना तुमच्या समोर व्यक्त होईल. माझं काम संपेल. पण तुमची काही नैतिक जबाबदारी आहे का नाही? तुमचं काहीतरी कर्तव्य आहे का नाही? तुमच्या या शहराप्रती तुमची काहीतरी आत्मीयता आहे का नाही? या शहरानं तुम्हाला काय दिलं नाही? तुम्हाला आत्मसन्मान दिला, तुम्हाला नाव दिलं, तुम्हाला संपत्तीच्या माध्यमातून आर्थिक तुम्हाला स्थिरता दिली. या सगळ्या गोष्टीचं तुम्ही शहरासाठी काहीतरी देणं लागतं का नाही? आणि म्हणून तुम्ही आता पेटून उठा. पेटून उठा म्हणजे कुणाला काय आग लावायची नाही आपल्याला, काय कुणाला पेटवायचं नाही. पण अंतर्मनामध्ये काहीतरी तुम्ही पेटवा. ज्योत पेटवा. ती विचारांची ज्योत असू द्या, सुसंस्कृतपणाची ज्योत असू द्या, परिवर्तनाची ज्योत असू द्या, भ्रष्टाचाराला पासून मुक्त करण्याची ज्योत असू द्या, आत्मविश्वासाने राहण्याची ज्योत असू द्या. आणि ह्या ठिकाणी जे माजलेली मंडळी आहेत, ज्यांनी या शहरामध्ये वाहाकार चालवलेला आहे, या ठिकाणी त्यांच्यावर मात करण्याची ती सुवर्ण संधी आहे. मी कुणाचं नाव घेऊन बोललेलो नाही. ज्याला राग येईल, जो भ्रष्टाचार केला त्याला राग येईल. भाऊसाहेब भुईरकर बऱ्याच जणांच्या कुंडल्या आहेत. ज्या दिवशी भाऊसाहेब भुईरचं नाव घेतील त्या दिवशी मी तुमच्या किचनपर्यंत घुसाल. मला सगळं माहिती आहे. माझ्या नादाला लागलं तर विकासात्मक लागा, माझ्या नादाला लागलं तर राजकीय माध्यमातून लागा. कोणत्याही पातळीवर जाऊन जर टीका केली तर मी सोडणार नाही. काहीतरी कमेंट्स टाकायचे भाऊसाहेब भुईरचा अरे भारतीय जनता पक्षाचे 80% लीडर्स हे पराभूतच झालेले होते ना, अटलजींपासून सगळे. पराभव काय म्हणजे काय दुसरी कोणती गोष्ट आहे का? लढून मैदानातून पळून गेलेलो माणसं नाहीत आम्ही. आणि म्हणून काही बोलत असताना तोंडावर विचारावर ताबा ठेवा. नाही तर मी आता निघालेलो आहे. तुमचा आशीर्वाद भेटणार आहे का नाही हे विचारण्यासाठी आजचा मेळावा आहे. मी निघालेलो आहे. उद्यापासूनच प्रचार चालू. तुम्ही म्हणत असाल तर हात वर करून सांगा, मी उभं राहू का नको? या ठिकाणी मला सगळ्यांनी स्वतःचा सेल्फी काढून ठेवा. आयुष्यात मला परत कधी भेटले, मी आमदार झालो तर मी तुझ्या मेळाव्याला आलो होतो एवढा सेल्फी दाखवा. मी तुम्हाला नाव पण विचारणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे. कारण बरेच जण पेड लोक आणतात सभेला. तुम्ही माझ्या प्रेमासाठी एवढी गर्दी केली. या मित्रांच्या मी अनेकांच्या गेली अनेक दिवस सभा घेतोय, मीटिंग घेतोय, त्यांना प्रवृत्त करतोय. पण माझा हा क्षण मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. एवढ्या मोठ्या गर्दीने तुम्ही स्वयंस्फूर्तीने आलेला आहात आणि मला आनंद आहे, अभिमान आहे. मी 4 महिने जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नाचं फळ म्हणजे काय? तुमचा निर्धार. माझ्या आयुष्यामध्ये आता बाकीचे माझे स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ काही राहिलेले नाही. माझ्या मुलीचं अतिशय चांगलं झालं. माझा गौरव, माझा मुलगा, त्याच्याबरोबर माझी मानसी आहे. माझ्या मुलाचंही व्यवस्थित झालेलं आहे. मुलाच्या या लग्नाचा एक फायदा झाला. एक सून आणली, 5 भाऊ मला विनामूल्य मिळाले. म्हणजे वागेरे कंपनी आमचे सगळे मिळालेले आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून माझं वैयक्तिक स्वप्न सगळे पूर्ण झालेले आहेत. पण हे शहर खूप वाईट झालेलं आहे, घाण झालेलं आहे शहर. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. मी नाट्य परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही धोत्रे साहेब आलेत आमचे बंधू, आम्ही बाहेर जातो लातूरला, सोलापूरला. त्यांना जर मी म्हटलं ना कधी की नमस्कार नमस्कार, तुम्ही काय करता? नगरसेवक आहे.
कुठं? पिंपरी चिंचवडला. आयला मजाच आहे तुमची राव. अशा आविर्भावामध्ये तुच्छतेने आपल्याकडे बघतात आणि त्याचं वाईट वाटतं. असं बोलल्यानंतर त्यामुळे मी सांगायचं सोडून दिलं की मी पिंपरी चिंचवडचा नगरसेवक आहे. कारण का पिंपरी चिंचवडचा नगरसेवक म्हणजे फक्त लूट, श्रीमंती हेच सगळ्यांच्या डोक्यात या नेते मंडळींनी टाकून दिलेलं आहे. आणि म्हणून मी तुमच्या वतीने निर्धार पक्का करतो, माझ्यासाठी सगळ्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. मला कोणीच वर्जन नाही. आता कुणी कुठं जाऊन बसायला लागले. पण सर्वेमध्ये माझं नाव नसलं तर, मोठा सर्वे यांचा खूप नामांकित लोकांचा सर्वे असतो, तर मात्र माझ्या पक्षाचं नाव मोराया गोसावीची भक्ती हा माझा पक्ष आणि चापेकरांची क्रांती हेच माझं लक्ष हा माझं पक्षाचं नाव असणार. बाद झालं. लक्ष्मण जगताप सुद्धा अपक्षच उभे राहिले होते ना माझा कार्यक्रम करण्यासाठी. आता यांचा कार्यक्रम करण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी, दडपशाही मोडीत काढण्यासाठी, झुंडशाही मोडीत काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करण्यासाठी माझा लढा आजपासून तयार. आजपासून मी ठरवलंय, मी निवडणुकीला उभं राहणार म्हणजे राहणार. झालं का? या ठिकाणी मी आज खूप भारावून गेलो. खूप बोलायचं होतं, बरेच कदाचित मुद्दे पण राहून गेले असतील, परंतु मला एक सांगायचं आहे. या ठिकाणी तुम्ही खरंच हात जोडून विनंती आहे, या शहराची प्रचंड लूट चाललेली आहे. सगळे सुस्त झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. सुस्त होऊन मस्त झालेले आहेत. सुस्त आपण झालेत, मस्त ते झालेत. आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता एकच सांगतो की आपण माझ्या पाठीमागं असेच ठामपणे राहा. तुमच्या या उपस्थितीनं मला एवढी ऊर्जा प्राप्त झालेली आहे, मी अख्ख्या भाषणामध्ये पाणी सुद्धा पिलो नाही, एवढी ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आता म्हणलं पाणी प्यायचं नाही, पाणी पाजायचं आहे. आणि म्हणून आज मी ह्या ठिकाणी संकल्प करतो, मी वाकणार नाही, मोडणार नाही. मी नतमस्तक होईल विचारांपुढं. या सर्व चांगले कार्यकर्ते त्यांना घेऊन ही लढा चालू करेन. माझ्याकडे आले तुमच्यासह, तुम्ही नाही आले वगळून, आणि समोर आले बाजूला हटून. आता आपला गाडी निघाली. या ठिकाणी मी पुन्हा एकदा एक माझ्या पक्षाच्या नावाचा जय घोष करा. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. निघालो आता क्रांती करण्यासाठी. असाच तुमचा आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.